स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या वतीने भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीवर 26 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक माणगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार आहे, अशी माहिती स्वराज युवा प्रतिष्ठान ब्रिगेडच्या महिलांच्या वतीने देण्यात आली। सामाजिक समतेचा संदेश देणारी माणगाव भूमी ही राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक आहे। 2.5 लाख स्क्वेअर फुटाची ही विश्वविक्रमी रांगोळी असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांच्या सहयोगातून ही रांगोळी रेखाटण्यात येणार आहे। तसेच या विक्रमात सहभागी होण्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करण्याचा मानस असल्याचं सांगण्यात आलंय। ही रांगोळी रेखाटण्यासाठी सुमारे 35 टन रांगोळी लागणार आहे। नमस्कार, मी पूनम अमित बोंद्रे, स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड कोल्हापूर। संविधान दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विश्वविक्रमी रांगोळी आपण ऐतिहासिक माणगाव या ठिकाणी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी आपण साकारणार आहोत। तरी या रांगोळी साठी आपल्याला 35 टन रांगोळीची गरज आहे, त्यामध्ये 13 रंगांची सुद्धा गरज आहे। तरी सामाजिक संस्था असतील, शिव शाहू फुले आंबेडकर प्रेमी असतील आणि इतर महिला की ज्यांना रांगोळी काढण्यामध्ये आवड आहे, तर अशाने आमच्याशी संपर्क साधायचा आहे। जे आम्हाला या रांगोळी आम्हाला देऊ इच्छितात त्यांनी सुद्धा आमचे संस्थेचे संस्थापक समीर काळे सर यांच्याशी संपर्क साधून ती रांगोळी देण्यामध्ये किंवा जर का कोणाला रांगोळी काढण्यामध्ये आमच्याशी जर का संपर्क साधायचा असेल तर आमच्या संस्थेची संपर्क साधून आपण माणगाव येथील जैन मंदिर इथे आपण ती रांगोळी एकत्रितरित्या कलेक्ट करणार आहोत। तिथे सुद्धा आपण आपली रांगोळी जी आपण 13 कलर आम्ही सांगू त्यानुसार आपण इथे जमा करू शकता। ही रांगोळी काढण्यामागचा उद्देश असाच आहे की सामाजिक कार्य हे विविध पद्धतीने करत असतो। आम्ही त्यासाठी हे रांगोळीचं माध्यम आम्ही यूज केलेलं आहे। कारण कसं आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी माणगावमध्ये ऐतिहासिक भेट घडून आली, त्या भेटीसाठीच आपण हे माणगाव हे गाव निवडलेलं आहे आणि तिथंच आपण समतेचा संदेश देणारी आपण रांगोळी साकारत आहोत। तरी सर्वांनी या रांगोळीसाठी आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा। विशेषतः महिला वर्गाने यामध्ये जास्तीत जास्त रित्या आपण पार्टिसिपेट व्हावं अशी आमची इच्छा आहे। कारण तत्पूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा 4.5 लाख स्क्वेअर फूट नवे पारगाव येथे रांगोळी काढून आम्ही विश्वविक्रम केला आहे। त्याचप्रमाणे आपण नवीन विश्वविक्रम करतोय। त्यामुळे या रांगोळीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।